त्या ठिकाणी सलामीवीर पाठवलेला नाही. चला बॅट्समन पाठवा. दोन्ही टीमला विनंती आहे, आपला एक एक अतिरिक्त खेळाडू ज्याला दोन्ही टीमच्या ज्याला संपूर्ण 11 खेळाडूंची नावे माहिती आहेत असे सदस्य या ठिकाणी नावे सांगण्यासाठी पाठवायचे. वाढदिवस चषक टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत संघनायक, आदर्श संघाचे संघनायक अमोलजी म्हात्रे सर, त्याचबरोबर अध्यक्ष ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर दत्ताशेठ चव्हाण सचिव ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, मुंबईतील एक नामवंत गोलंदाज आणि त्याचबरोबरीने शिवाजी पार्क आपला एक प्रतिनिधी कृपया. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाहायला मिळते. गेल्याच रविवारी जर पाहिलं तर नागेशने 41 धावांची आणि जितेशने 55 धावांची खेळी याच मैदानात केली होती ओमसाई बांद्रा संघाला खेळत असताना. तर नागेश पाहूया कशा प्रकारची आज कामगिरी करतील. जितू नॉट आऊट होते, तर आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तर जवळ आपण स्पर्धेच्या दिशेने वाढदिवस चषक आपण पाहत आहोत आणि या वाढदिवस चषकाची पहिली मॅच आपल्या समोर येते आणि पहिली मॅच जर पाहिलं तर जयंबे शिवाजी पार्क विरुद्ध गंडुमेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे ओमसाई बांद्रा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे जयंबे संघाने आणि प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं गंडुमेश्वर कृपा संघाला. आणि गंडुमेश्वर कृपा संघाच्या वतीने फलंदाजी जोडी नागेश आणि जितेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बॉल बॉल. तर स्पर्धेला सुरुवात होते. वाढदिवस चषक बॉल बॉल बॉल. विकासजी गाडगे उद्योजक पुणे, दत्ताशेठ चव्हाण, अमोलजी म्हात्रे सर या सर्वांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून नवनाथ गाडवे आणि विजय साळुंखे यांची एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेला विशेष सहकार्य आणि नेहमीच नवनाथ गाडवे यांना साथ देणारे जयसिंग भोसले साहेब शाखा प्रमुख या विभागाचे आणि त्याचबरोबर सिद्धेश भोसले यांचाही विशेष उल्लेख करणे या ठिकाणी गरजेचं आहे. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन हुसेन यांना आमंत्रित करण्यात आलंय. हुसेन सय्यद चिता कॅम्प परिसरातील एक वेगवान गोलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागेशला आपण पाहतोय, त्याच्या जोडीला जितेश चव्हाण आहेत म्हणजे सेवाग. चला सहकार्य करायचंय कारण दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन बराचसा विलंब झालाय, बराच वेळ झालाय. आणि एका बाजूला जर पाहिलं तर सुशांत मांजरेकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नासिर शेख सर, दोघांनी प्रदीर्घ असा अनुभव क्रिकेटचा आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. नागेश स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला जितेश. रत्नेश चौधरी या युवा टॅलेंटकडे पहिलं षटक सोपवण्यात आलंय, प्रभावित केलं होतं मागील स्पर्धेमध्ये याच मैदानाच्या आतमध्ये. तर आज कशा प्रकारची कामगिरी करतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 5 षटकांचा सामना असेल.
फलंदाज अनवाणी बॅटिंग करतील म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपण पादत्राणं पायामध्ये तुमच्या नसतील याची नोंद घ्यायची आहे. वादग्रस्त गोलंदाजी गेली तर 3 धावांची पेनल्टी असेल. कोणतीही सूचना अगोदर दिली जाणार नाही, डायरेक्ट नो बॉल दिला जाईल. त्याचबरोबरने जर पाहिलं तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बाद होईल याचीही आपण नोंद घ्यायची आहे. एकदाच तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, तो सुद्धा बिमरसाठी, इतर कोणताही रिव्ह्यू टीमला मिळणार नाही आहे. परंतु पंचांना जर अडथळा निर्माण झाला तर पंच तो तिकडे पडताळणी करू शकतात. जबत मॅचच्या दिशेने, जबत स्पर्धेच्या दिशेने वाढदिवस चषकाला सुरुवात होते. वाढदिवस चषक 2022 काळाचौकी मुंबई आणि पंच सुशांत मांजरेकर यांचा सूचना येते या स्पर्धेच्या सुरुवातीची. रत्नेश चौधरी माहीम कुळवाड्याचं एक युवा टॅलेंट, समोर जर पाहिलं तर अंधेरीचं एक युवा टॅलेंट आहे नागेश, यांना आपण बॅटिंगसाठी जरूर पाहणार आहोत. जोडीला जितेश चव्हाण आणि स्पर्धेला सुरुवात होते. भव्य दिव्य असं आयोजन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेचा सुरुवात आता होताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा डाव सुरू झाल्यानंतर नोंद घ्या, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायची याची नोंद आपण घ्यायची आहे. वाढदिवस चषक 2022 भव्य पावसाळी क्रीडा स्पर्धा. पिवळ्या रंगाच्या चेंडूने स्पर्धेला सुरुवात. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर लेंथवर होता, वेगात होता आणि कीपरच्या हातात जाताना देखील पाहायला मिळाला. म्हणजे पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सुरुवात तर गोलंदाजाच्या बाजूने झाली आहे, कारण वातावरण जर पाहिलं तर थोडासा पाऊस काही वेळापूर्वी पडून गेलेला आहे. थोडंसं निसर्ग वातावरण आहे. 10:42 पहिला चेंडू टाकला गेला आहे याची नोंद आपण घ्यायची. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिली धाव काढणारा खेळाडू ठरतोय नागेश. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रचंड वेगात. मागील बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर, आता जर पाहिलं तर थोडासा शरीराच्या दिशेने टाकला गेला होता. टप्पा तोच होता आणि थोडीशी उसळी मात्र जास्त होती, तीच बीट करून गेली फलंदाजांना. आणि यावेळेला जर पाहिलं तर आणखी एक निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. रत्नेश चौधरी खूप प्रभावित करणारी गोलंदाजीचा मारा. सुरुवात तर मात्र त्यांच्या बाजूने होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे. केवळ 1 धाव धावफलकावर आहे. यावेळेला बिग हिट लगावलाय, टोला बिरकावलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार. या स्पर्धेतील पहिला षटकार मारणारा खेळाडू ठरतोय तो म्हणजे नागेश. नागेश यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. हा पूर्वी लाल रंगाच्या रबर बॉलने आपण क्रिकेट खेळायचो, तदनंतर सफेद रंगाचा म्हणजेच पांढऱ्या रंगाचा व्हाईट बॉलने आपण रबर बॉलचं क्रिकेट खेळायला लागलो. आणि आता सिक्सरने मात्र हा नवीन आविष्कार आणलाय समोर, जो आहे पिवळ्या रंगाचा. विविध रंगाचे चेंडू त्यांनी आणले, त्यापैकी ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पिवळ्या रंगाच्या चेंडूने खेळवली जाणार आहे. पाहूया त्याचा फायदा गोलंदाजांना अधिक होतोय की फलंदाजांना अधिक होतोय. सिक्सरच्या बॉलने या क्रीडा स्पर्धेमध्ये सुरुवात तर झाली आहे. आणखीन एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिकडे खेळाडू हुसेन होते आणि पकडली जाते कॅच. एक 6 आला जरूर, परंतु दुसऱ्याच बॉलवर रत्नेश अचूकतेवर आले. प्रवृत्त केले त्यांनी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्यासाठी. तिकडे फिल्डर उपलब्ध होते आणि पकडली जाते या ठिकाणी कॅच. विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नेश चौधरी रत्नेश आपल्याला मात्र यश मिळतंय. नागेश बाद होत आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला जरूर. नवीन फलंदाज जर पाहिलं तर फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत हितेश विश्वकर्मा. हितेश विश्वकर्मा सांताक्रूजच्या खोतवाडीचे खेळाडू बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहीम कोळीवाड्याचा खेळाडू. रत्नेश चौधरी प्रभावित केले रत्नेशने. 7 धावांवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. हितेश विश्वकर्मा डावखुऱ्या त्याचे फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
आणखीन एक खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळाला. रत्न चौधरीने सुरुवात तर चांगली केली. एक षटकार आल्यानंतर देखील या षटकात धावा आल्या आहेत त्या केवळ 7. एक विकेट माघारी परतली. पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. एक विकेट माघारी परतलेली असताना केवळ 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. परंतु जितेश चव्हाण ज्यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे चांगले पट्टी खेळण्याची, पाहूयात कशा प्रकारचे, कारण ते पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकलाच राहिले आणि आता पाहूयात कशा प्रकारे या मॅचचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहेत. इतर चांगली होताना पाहिला मिळते. हुसेन अनुभव आहे, गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळत आहेत. यावेळेला थोडंसं कमी गतीने थोडासा फूट टप्प्याचा आणि जरी फटका आला तर तो घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. पिवळ्या रंगाचा हा चेंडू आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळेल. असाच एक प्रयोग घोडबंदर चषकामध्ये देखील झाला होता. या ठिकाणी जर पाहिलं तर एका संघाने जर पाहिलं तर हिरव्या रंगाच्या चेंडूने क्रिकेट खेळलं गेलं होतं. एका संघाने पिंक रंगाच्या, असं विविध प्रकारचे चेंडू आपल्याला सिक्सरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आजचा दिवस पिवळ्या रंगाच्या चेंडूने खेळवला जाईल. पुन्हा वाटलंही नसेल की आपल्या क्रिकेटमध्ये देखील आता खूप मोठमोठे बदल व्हायला लागलेले आहेत. यावेळेला पुन्हा तो टप्प्याचा चेंडू पेश करण्याचा प्रयत्न, फटका आला परंतु तो घोषांकित क्षेत्राच्या दिशेने 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात कळवली जाते. टेनिस बॉलमध्ये देखील ते पाहायला मिळालं. पूर्वी जर पाहिलं तर MRIचा पांढऱ्या रंगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळायचा. त्यानंतर थोडंसं फ्लोरोसेंट कलर पोपटी रंगाचा चेंडू, त्याने मात्र आपण बरेच क्रिकेट पाहायला मिळतो. बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही दिल्ली परिसरामध्ये नॉर्थकडच्या राज्यात गेला तर लाल रंगाच्या चेंडूने देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. यावेळेला पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. 2 चेंडू अखूट टप्प्यात टाकल्यानंतर यावेळेला मात्र लेंथवर चेंडू टाकला. जिथेच पीठ होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. आणि या गोलंदाजी जर पाहिलं तर फलंदाज थोडंसं स्ट्रगल करतात सुरुवातीच्या कालखंडामध्ये. आणि हुसेन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपातील 1 धाव कळवली जाते. आणि पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पेश करण्याचा प्रयत्न झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली नियंत्रित गोलंदाजी, परंतु त्या गोलंदाजीचं उत्तरही देणं गरजेचं आहे. ती क्षमता जिथे चव्हाण यांच्याकडे आहे ती क्षमता दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. नवे तर त्यांना ते करावंच लागेल. आज वाढदिवस चषकाचा पहिला दिवस आणि पहिली मॅच, पहिला सामना, पहिला डाव या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या 10 झाली आहे. हुसेन सय्यद गोलंदाजीसाठी, बॅटिंगसाठी जितेश चव्हाण. यावेळेला पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू पेश करण्यात पाहायला मिळाले. टप्पा जर पाहिलं तर त्यांनी लेंथवर किंवा लेनच्या पाठीस ठेवला. शरीरापासून दूर चेंडू कसा राहील याची काळजी घेतली आणि 3 चेंडू मारले जरूर, बॅटला त्याचा स्पर्श झाला जरूर, परंतु ते पहिलेच्या क्षेत्रात जाताना पाहायला मिळाले. आणि अशा रीतीने हे षटक खूप चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळालं. विकेट जरी नाही आली परंतु 4 धावा या षटकात येताना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकं संपलेली आहेत. 11 धावा धावफलकावर चालल्या आहेत 1 विकेट माघारी परतल्यानंतर.
ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आता सत्रावर उसळी घेते अशा प्रकारचे आक्रमण होणं गरजेचं आहे आणि ती आक्रमण या ठिकाणी सुरुवात झाली आहे. धावच्या सत्रावर पोहोचताना पाहायला मिळते एक विकेट गेली त्याचं दडपण आलं होतं ते आता दूर करण्याचा प्रयत्न इकडे होतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी बऱ्याच ठिकाणी विविध असे वेगवेगळे नियम सुद्धा असतात कारण या पावसाळी वातावरणामध्ये या कंडिशनमध्ये क्रिकेट खूप कमी ठिकाणी खेळलं जातं. आणखीन एक फटका वा या वेळेला कव्हरची निशाणी पडली आहे. हितेश विश्वकर्मा कोतवाडी सांताक्रुजचा फलंदाज येथे षटकार आणि दोन षटकार मात्र या ठिकाणी लगातारचे लगावले जातात. ही रबर बॉल क्रिकेटची खासियत आहे. रबर बॉल क्रिकेट खेळत असताना पावसाळी क्रिकेट खेळत असताना एखाद्या षटकात खूप कमी धावा येतील परंतु एखादं षटक असं येतं या षटकात मात्र बऱ्याचशा धावा देखील येतात आणि परंतु त्याला नियंत्रण मिळवावं लागेल या ठिकाणी गोलंदाजांना रोहित यांना कारण इथे दोन फटके या ठिकाणी खेळले गेले ज्यांच्या वाढदिवसानिमित्तची ही क्रीडा स्पर्धा आहे. दत्त चव्हाण मुंबईतील एक दादा गोलंदाज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर साई 11 परळ संघाचे व्यवस्थापक म्हणा संघनायक म्हणा सर्वे सर्वा म्हणा त्यांचे आणि त्याचबरोबर साई अंशू स्पोर्टचे सर्वे सर्वा त्यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत. यावेळेला फुलवट टप्प्याचा वेगवान चेंडू त्याला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव रत्नेश येथील तिकडे तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला आता पाहायला मिळेल आणि ती म्हणजे 24 धावांवर धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल तसं मार्गदर्शन इतर खेळाडूंकडून त्यांना होताना पाहायला मिळालं. या बेला बेगा तप्तरच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली देखील राहतोय हा चेंडू. वेग होता प्रचंड आणि मी देखील इकडे का आलोय खास तयारीनिशी दाखवून देताना रोहित. या बेला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळताना पाहायला मिळत आहे. माझ्या मते रोहित आचार्य आहेत तिकडे मागील स्पर्धेमध्ये देखील या ठिकाणी खूप चांगल्या खेळ गोलंदाजी करताना अंबरनाथचे गोलंदाज रोहित आचार्य गोलंदाजीसाठी वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे. हो हो पुन्हा एकदा भन्नाट वेगात चेंडू पहिला मिळाला. त्याला खेळण्याचा प्रयत्न 2 षटकार पहिले आले जरूर परंतु तदनंतर रोहितने आपला वेग दाखवलाय.
आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकं संपल्यानंतर 26 धावा धावफलकावर 2 षटकं बाकी आहेत. एक खेळाडू माघारी परतलेला आहे. नंदकेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे यांचा संघ फलंदाजी करत असताना जय अंबे शिवाजी पार्कच्या विरुद्ध. चला त्वरा करा. 3 षटकं 13 मिनिटात संपलेली आहेत. पुन्हा एकदा अनुभवाच्या दिशेने संगणक जाताना पाहायला मिळत आहेत. महेश चंदवनकर खूप चांगला अनुभव आहे त्यांना. खूप चांगले फलंदाज आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. इलेव्हन परळ असू देत की SP11 दादर, विक्रोलिन्स विक्रोळी, डिंगांग पुणे. यावेळेला प्रचंड वेगात लेगस्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंच नाशिक सर आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉल घोषित करतायत. या स्पर्धेतील पहिला व्हाईट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. तो देखील चौथ्या षटकाच्या सुरुवातीला तो आलाय. हुसेन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. गती कमी होती, ओळखला आणि या बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि छाप सोडली खोतवाडी सांताक्रूजची. नाव आहे हितेश विश्वकर्मा. पिवळ्या रंगाच्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सिक्सरच्या बॉलने येतोय सिक्सर. आणखी एक षटकार, चौथा षटकार या डावातील येताना पाहायला मिळतोय. धावांचं आज जर पाहिलं तर मॅचचे सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न हितेश विश्वकर्मा यांनी केलाय. यावेळेला शराचा वेग घेता टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट होतोय आणि एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचली 34 धावांवर. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. काळचौकी विभागातील नव्हे तर मुंबईतील एक नामवंत खेळाडू नवनाथजी गाडवे, एक 11 संघासाठी त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली असे नवनाथजी गाडवे, त्याचबरोबर विजयजी साळुंके यांचं भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. वाढदिवस चषक अमोलजी म्हात्रे सर, दत्ता शेठ चव्हाण आणि विकासजी गाडगे उद्योजक पुणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस चषक. यावेळेला कमी गती, चेंडू थोडासा पुढे होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा हेलकावा खाणार होता, शरीराचा वेध घेणारा होता आणि पंच कळवतायत लेग बाईच्या स्वरूपातील धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आक्रमण झालं परंतु तदनंतरच्या दोन्ही बॉलवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 35 वर चौथं षटक मार्गस्थ असताना यावेळेला लेक्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा या षटकात जर पाहिलं तर थोडीशी लयबद्धता हरवताना पाहायला मिळतात हुसेन, परंतु कमबॅक करतील क्षमता आहे त्यांच्याकडे कारण समोर चांगली बॅटिंग होते. हितेश यांनी जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा कव्हरला, एक कव्हर्सला, एक समोरच्या लॉंगऑफच्या दिशेने असे 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे चेंडू विचारपूर्वक टाकावा लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला हे पाहायला मिळतं पावसाळी क्रिकेटमध्ये. कधी कधी चिखलामध्ये चेंडूचा टप्पा पडल्यानंतर कधी तो अतिरिक्त उसळी घेतो, कधी तो कमी उसळी घेतो, कधी खाली राहतो. हे सर्व प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबताना पाहायला मिळतोय 36 धावा धावफलकावर आहे. सिक्सरच्या बॉलने आतापर्यंत 4 सिक्सर देखील गेलेले आहेत. परंतु नवीन प्रयोग प्रथमताच पिवळ्या रंगाच्या रबर बॉलने हा यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चुकीच्या पद्धतीने चेंडूवर आले आणि इकडे मात्र चुकीला माफी नाहीये. 4 धावा मात्र त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतील.
धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एक विकेट करताना पाहायला मिळाले, परंतु तिकडे आहेत रवी चेंडवलकर. लारा यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. चांगली कामगिरी केली हितेश विश्वकर्माने, परंतु माघारी परतावं लागतं. विकेटचं बदल. चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 41 धावा धावफलकावर 2 खेळाडू माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आकाश मेडेकर बॅटिंग करण्यासाठी येत आहे. हे मैदान यांच्यासाठी फलदायी राहिलंय. या मैदानात मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक देखील आकाश मेडेकर यांनी जिंकली होती. वर्णीचे खेळाडू तर तेच फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सचिन कनोजिया यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आकाश मेडेकर 41 धावा धावफलकावर झाले आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 41 धावा. सचिन कनोजिया गिरगावचे खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी येत आहेत. जितेश चव्हाण आतापर्यंत जर पाहिलं तर बॅट त्यांची खामोश आहे, परंतु आक्रमण करू शकतात. सचिन कनोजिया शेवटचं षटक घेऊन जितेश चव्हाण यांच्यासाठी 41 झाले धावा झालेल्या आहेत. एक चांगलं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला थोडासा फूट टप्प्याचा चेंडू होता, बाहेर जाणारा होता. त्याला रीच करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला नाही. एका किनाऱ्याला चेंडू आदळला आणि एका धावेमध्ये परावर्तित होतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे 42 वर जाताना पाहायला मिळते. आकाश मेडेकर अपेक्षा असतील आकाश यांच्याकडून. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत आकाश. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 43 वर जाते धावसंख्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या वाढदिवस चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. आज या स्पर्धेचा पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. रबर बॉलने खेळवलं जाणारं पावसाळी क्रिकेट आपण पाहत आहोत आणि या पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिला डाव. यावेळेला पुन्हा थोडासा पाठीमागे चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला. तिकडनं चेंडू वळण घेतोय जितेश. आज तेवढ्या रंगात पाहायला मिळत नाही, परंतु अजूनही काही चेंडू आहेत त्यावर जर मोठे फटके आले तर धावसंख्येला 50 पार नेण्याचा प्रयत्न असेल, कारण 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सचिन कनोजिया आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण 3 चेंडूमध्ये केवळ त्यांनी 2 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने जे राहिलं होतं ते या बॉलवर पूर्ण करण्याचा प्रयत्न. जितेश चव्हाण यांच्या बॅटमधून मोठा फटका. समोरच्या दिशेला येतोय षटकार. या क्रीडा स्पर्धेचा आनंद टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते, रबर बॉल क्रिकेटचे चाहते अगदी संपूर्ण जगभरातून घेत आहेत. tenniscricket.in वर त्या देखील सर्व चाहत्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जितेश 49 धावा धावफलकावर आहेत. फुलवट टप्प्याचा बॉल, त्याला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि हाही बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु यावेळेला धावा मिळतील. 4-4-4-4 चौकार. जितेश चव्हाण सहवाग यांच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळाला. धावसंख्येने उसळी घेतली. 53 वर 50 ओलांडली आहे या धावसंख्येने. सिक्सरच्या बॉलवर सिक्सरच नाही तर 4 देखील मारले जात आहेत. सिक्सरच्या बॉलवर विकेटही घेतल्या जात आहेत.
आणखीन एक बिग हिट सरळ बॅटने समोरच्या दिशेने, परंतु टायमिंग झालेलं नाहीये. हुसेन येत आहेत तिकडे, खूप चांगली कॅच पकडली हुसेन यांनी. जितेश माघारी परत येईल आणि बघता बघता पहिला डाव मात्र या ठिकाणी संपलेला आहे. आणि पहिला डाव संपल्यानंतर जर पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे 53. विजयासाठी 54 धावांचं आव्हान असेल ते निर्धारित 5 षटकांमध्ये पहिला डाव संपलाय. तयार केलेला वेळ कट करता हा डाव महेश चिंचवडकर आपण 24 मिनिटांमध्ये संपवलेला आहे. त्याबद्दल आपलं अभिनंदन. सर्व संगणकांनी याची नोंद घेणं गरजेचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती असेल या GI11 विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात मेहताब अवध 11 कुर्ला या दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचं आहे. आयोजक नवनाथजी गाडवे, आयोजक विजयजी साळुंके यांचं भव्य दिव्य असं वाढदिवस चषकाचं आयोजन आपण पाहतोय. आणि पहिला सामना, पहिला डाव झालाय, दुसरा डाव अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल
GI11 चे कॅप्टन आलेले आहेत. मेहता भगवत 11 कोरला आपला कर्णधार त्वरित तुम्हाला पाठवायचा आहे. जास्त विलंब करू नका आणि जर विलंब झाला तर आपण पेनलाइज देखील होऊ शकता याची देखील नोंद घ्यायची. GI11च्या नावात बदल आहे. ईसा 11 या नावाने GI11 खेळताना पाहायला मिळेल मेहता भगवत 11 कुर्ला संघाच्या विरुद्ध. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. सोनू बिन गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवंतरच्या स्वरूपातील एकदा आणखी एक मिळेल. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर महेश चेंदवनकर, शुभम आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला. सोनू बिंद, परंतु सुरुवातीला काही कालखंडासाठी जसे सोनू बिंद विसरले होते. हा प्रीडचा चेंडू आहे. नाही प्रयत्न केला तर जावेद मॅचच्या दिशेने जिकडे दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू अतिरिक्त होता म्हणजे सोयी चेंडू होता, व्हाईट बॉल होता, त्यावर एक रन आली. दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत खेळाडू. आणि आता हे 54 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाते पाहिजे. कारण 54 धावांचं लक्ष्य जरी असेल, सीमारेषा थोडीशी जवळ जरी असेल तरी विकेट जर का गेल्या तर मॅच मध्ये गड्डुमेश्वर कृपा संघ हा संघ येऊ शकतो आणि ते तेवढी चांगली गोलंदाजी देखील आहे. कारण आशिष मिश्रासारखे गोलंदाज देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनू बिन सारखा देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज या संघात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहूयात हे 54 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जात आहे. वाढदिवस चषक 2022 भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा शहीद भगतसिंग मैदान अबुदयनगर काळा चौकी मुंबई या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना दुसऱ्या डावामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथजी गाडवे आणि विजयजी साळुंके यांचं आयोजन. त्यावेळेला वेगवान चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. तिकडे एक धाव मिळेल. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर फलंदाज येताना पाहायला मिळत आहेत नागेश 7 पे रोहन भोसले. रोहन भोसले मागील स्पर्धेमध्ये देखील या मैदानात खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. जोडीला जर पाहिलं तर महेश चेंदवनकर आहेत. बुमरो प्रचंड वेगात सोनू बिंद यांची खासियत आहे. चांगली गोलंदाजी करतात, वेगावर भर देतात, त्याचबरोबर टप्प्यावर देखील लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतात सोनू बिंद. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला येतात या संघासाठी भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न सोनू बिंद यांचा असतो. आज महेश चेंदवनकर यांच्या विरुद्ध गोलंदाजी करतायत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. बिग हिट स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय महेश चेंदवनकर यांच्या बॅटमधून. आणि धावफलक जर पाहिला तर 1ने पुढे जाईल कारण घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. रबर बॉलची पावसाळी क्रिकेट स्पर्धा कितीही पाऊस आला तरी न थांबणारी क्रीडा स्पर्धा. ही स्पर्धा थांबणार नाहीये कारण पावसाळी स्पर्धा आहे. पावसात स्पर्धा सुरू राहील. मुंबईकरांना क्रिकेट नवीन नाहीये. कोणत्याही ऋतूमध्ये क्रिकेट चांगल्या पद्धतीने मुंबईकर खेळतात. उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, दिवस असू देत, रात्र असू देत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच सुशांत मांजरेकर सर आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करतायत. नासिर शेख सर, सुशांत मांजरेकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिक्सरच्या पिवळ्या रंगाच्या चेंडूने मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. हा एक नवीन आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानात जर पाहिलं तर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने नेहमीच पाहायला मिळतं. या परिसरातून खूप चांगले खेळाडू पाहिलेत, संघ पाहिलेत, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट या मैदानात खूप खेळाडू देताना पाहायला मिळाले.
आणि खूप साऱ्या स्पर्धा या मैदानाने आपल्याला दिलेल्या देखील आहेत. शिवसेना प्रमुख चषक, आबा चषक, त्याचबरोबर वाढदिवस चषक स्पर्धा आपण पाहतो. नुकतीच पोलिसात ट्रॉफी झाली. फुलटॉस बॉल त्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि कॅच सुटली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार देखील होताना पाहायला मिळेल. कॅचेस इन द मॅचेस. महेश तेंडुलकर सारख्या फलंदाजाची कॅच सुटली आहे. 3 खेळाडू आले जरूर, परंतु कॅच सुटली. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 9 वर जाते. पहिलं षटक मार्गस्थ असताना दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्यामध्ये इकडे ईसा 11चे कॅप्टन आलेले आहेत. मेहताब अवध कुर्ला, राहुल वाल्मिकी आपले कॅप्टन त्वरित या ठिकाणी पाठवा. मध्येच आपल्याला टॉस करायचा होता, जास्त विलंब करू नका. आपण दोन्ही बाजूच्या संघनायकांना देखील सांगितलंय की 25 मिनिटात आपल्याला 5 ओव्हर संपवायच्या आहेत आणि पहिल्या डावात जर पाहिलं तर ते 23 मिनिटाच्या दरम्यान मात्र तो डाव संपला देखील होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर तिकडनं एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. महेश जागेवरूनच मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळायचा प्रयत्न करत होते. बॅटच्या आवाक्यात चेंडू आला नाही. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण एक झेल जरी सुटला असेल परंतु केवळ 9 धावा खर्च केल्या, म्हणजे जी सरासरी आवश्यक आहे 11ची जवळपास. तर पहिल्या षटकात विकेट जरी नसेल आली, एक धावाच्या रूपात विकेट जरूर आली, परंतु धावसंख्या 9 वर सीमित ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले. आज माझ्या बरोबर जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड समालोचक या परिसरातील, ते म्हणजे रोशनजी पाताडे, हे देखील आम्हाला जुडले जातील. रोशनजी आपल्या हार्दिक अपनों को भी नहीं मालूम, वो नानेकर को मालूम. नानेकर था ना, संतोष नानेकर, उनको ही मालूम. ठिकाणी उपस्थित आहेत. तर जुनेच गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिजे मिळतील. यावेळेला बॅटस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रोहन भोसले यांचा, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल शरीराचा वेध घेतोय. एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळेल. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आणि या क्रिकेटच्या खेळाची एक रबर बॉलची स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. त्याचबरोबरीने सर्व संघांना सूचना आपण आयोजन कमिटीच्या वतीने दिली होती. टॉस करण्याच्या अगोदर, हा आयोजन कमिटीचाच नियम आहे, टॉस करायच्या अगोदर आपली प्रविष्टी जमा करायची. यावेळेला देखील जर पाहिलं तर जुने यांच्याकडून टप्पा पडल्यानंतर चेंडूने पुन्हा थोडंसं या ठिकाणी आपला वळण घेतलं, शरीराचा वेध घेतला आणि एक धाव मात्र लेगबायच्या स्वरूपातील पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात. तसं पहिल्या डावात पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं थोडंसं जोखड निर्माण केलं होतं, धावा करू दिल्या नव्हत्या मुक्त असते आणि तशीच या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळतात गोलंदाज. परंतु महेश तेंडुलकर असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप प्रदीर्घ असा अनुभव आहे. मॅचला पुढे कसं घेऊन जायचं त्यांना बरोबर माहीत आहे. त्याच्याबरोबर जर पाहिलं तर रोहन भोसले एक असं टॅलेंट आहे, त्यांच्याकडे ताबडतोब फलंदाजी आणि लांबवर फटके मारण्याची क्षमता, विशेष म्हणजे समोरच्या दिशेने किंबहुना मिड विकेटच्या दिशेने देखील खूप चांगले फटके त्यांचे आम्ही पाहिले. त्यामुळे ही मॅच महत्त्वपूर्ण असणार आहे. या ठिकाणावरून मॅच पुढे कशी घेऊन जात आहेत तेही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. महेश तेंडुलकर फलंदाजीसाठी, महेश यांच्यासाठी पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडूने मात्र जी उसळी घेतली तिचा अंदाज येऊ शकला नाही आणि पुन्हा शरीराला चेंडू वागायचोय. जुनेदने खूप प्रभावित केले या पद्धतीने गोलंदाजी करतायत जुनेद. अव्यत कशा प्रकारची कामगिरी करतायत जुनेद खान बांद्र्यालाच बिलॉंग करतायत. उंच पुरे आहेत आणि वेगवान गोलंदाजी करतायत. रबर बॉलने गोलंदाजी करतायत. यावेळेला पुन्हा उसळता चेंडू पेश करण्याचा प्रयत्न त्यांच्याबरोबर राहिला. प्रॉपर टायमिंग नाही, परंतु एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 13 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. या परिसरातील ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र या ठिकाणी शेखर छत्रे सरांचं आगमन होत आहे. सर, आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, वाढदिवस चषकाच्या माध्यमातून. पुलचा फटका महेश तेंडुलकर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. येतोय षटकार.
नितीन मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक असं स्वागत. जयसिंग मकवाणा असतील, नितीन मोरे असतील, दीपेश गोपाळ यांच्या शुभ हस्ते या षटक संपल्यानंतर टॉस होईल. हे षटक संपल्यानंतर टॉस होईल याची नोंद आपण घ्यायची. दुसरं षटक मार्गस्थ आहे. महेश चेंदवनकर पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोशांकी क्षेत्रात चेंडू जातोय. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 20 झाली आहे. अजूनही 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. जाऊयात रोशनजी पाताळे यांच्याकडे. टॉस होईल त्या ठिकाणी. हॅलो हॅलो, धन्यवाद सर. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. इसाई इलेव्हन आणि अवध मेहता इलेव्हन कुर्ला म्हणजे तरी आपल्यासोबत आहेत. हितेशी गोपाळ आमचे हितचिंतक सल्लागार, आमचे मार्गदर्शक, त्यांच्या शुभहस्ते हा पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. इसाई इलेव्हन कॉल करतील. प्रथमेश या ठिकाणी आहेत. दॅट इज अ कॉल अँड कॅमेरा नाही असेल. प्रथमेश प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 5 षटकांचा सामना आहे. प्रथमेश प्रथम फिल्डिंग स्वीकारलाय. समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल सर्वप्रथम. हे रबर बॉल क्रिकेट आहे. वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ग्रेटर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिव दोघांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि कशा पद्धतीचा खेळ? मैं बोला वो लोग को ऊपर रखो भाई, ऊपर आएगा बराबर. मेरे पीछे पूरा जगह है, गैप है पूरा. वो लोग बोले उधर कोने में कौन देखेगा. मैं बोला फिर कमेंट्री बॉक्स के सामने. सामना मैदानामध्ये सुरू आहे. आकाश, प्रथम तर तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलंय. तर पहिल्या 5 ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग करणार आहात. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 to 70. 60 ते 70 धावांपर्यंत मजल गाठण्याचा प्रयत्न असेल. एक चांगली मॅच मैदानात. जास्त वेळ आपला घेणार नाही. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे. त्या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्राचा बुलंदाबाद चंद्रकांत शेटे सर आपल्यासोबत जोडले जातात. धन्यवाद रोशनजी. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली जिथे सोनू बिंद यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. 54 धावांची आवश्यकता असताना जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली जरूर, परंतु महेश चेंदवनकर यांनी एक चौकार आणि एक षटकार खेचून या मॅचमध्ये आपल्या टीमचं आव्हान कायम ठेवलेलं आहे आणि शक्यता आहे त्यांच्याकडे मॅच जिंकून देण्याची. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला पाऊलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल देखील त्या ठिकाणी देण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 5 चपळता दाखवली. अशा प्रकारचे रिस्क घ्याव्याच लागतात, कारण 5 षटकांचा सामना आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे 5 षटकांमध्ये करायचं आहे आणि धाव फलक जर पाहिलं तर 2 धावेने पुढे जाताना पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक सोनू बिंद यांचं मार्गस्थ असताना भव्य दिव्य अशी ट्रॉफी खेळाचा करंडक वाढदिवस चषकाचा कोणत्या टीमच्या दिशेने जाईल यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोलजी म्हात्रे सर एक आदर्श संगणक, आदर्श व्यक्तिमत्व, त्याचबरोबर दत्ता चव्हाण साई अंशू स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, मुंबईतील एक नामवंत गोलंदाज, साई इलेव्हनचे सर्वे सर्वा आणि पुण्याचे उद्योजक विकासजी गाडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा. लोअर फुल टॉस बॉल, बूम बूम, महेशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार. षटकार आणि महेश चेंदवनकर संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोनू बिंद चुकीला माफी नाहीये. सोनूकडून चुकी झाली. लोअर फुलटॉस बॉल होता. फुलटॉसला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर आलाय महेश चेंदवनकर बुमरो यांच्या बॅटमधून. यावेळेला मात्र चेंडूला थोडीशी उसळी अतिरिक्त देताना पाहायला मिळत आहेत. मागील फटक्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एक चांगले गोलंदाज आहेत, एक चांगले फलंदाज आहेत आणि दोघेही इकडे का दाखल झाले तर आपल्या टीमला जिंकवण्यासाठी दोघांचे प्रयत्न सुरू आहे. आपल्या टीमच्या एकाचा प्रयत्न आहे आपल्या टीमच्या खात्यातल्या विकेट कशा येतील, धावा कमी कशा होतील, तर दुसऱ्याचा प्रयत्न आहे हातातल्या बॅटने धावा कशा बनवल्या जातील. कमी गतीने चेंडू टाकला, त्याला मात्र
जबरदस्त पद्धतीने कव्हर पॉइंटच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी झाले. बूम बूम महेश चंदवनकरच्या बॅट मधून सिक्सरच्या बॉलवर खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. पुलर लेंथचा चेंडू होता. प्रॉपर बॉडी पोझिशन बनवली आणि अगदी कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी महेश चंदवनकर की फॅक्टर ठरलेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आता या षटकात रन आल्यात आणि त्या देखील सोनू बिनच्या षटकात रन येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 15 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 35. अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 षटकं बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता आहे म्हणजे ही मॅच ऑन आहे. पहिली 3 षटकं जी झाली आहेत त्या 3 षटकांसाठी 14 मिनिटांचा वेळ संपलेला आहे म्हणजे अजूनही 2 षटकांसाठी 11 मिनिटं बाकी आहेत. रिषभ जैन यांना आमंत्रित करण्यात आलं आहे गोलंदाजीसाठी. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रिषभ जैन करतील. अनुभवी गोलंदाज आहेत. लाईनर लेंथ प्रॉपर त्यांची देखील पाहायला मिळते. चेंडूला कट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी कारण हे निर्णायक षटक आहे. या षटकात जर का विकेट आल्या तर मात्र मॅचमध्ये येऊ शकतो तो मात्र या ठिकाणी गदुमेश्वर हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या तर मॅच आपल्या संघाच्या बाजूने झुकताना पाहिजे. नियम फलंदाजी करणारे पाहूयात रिषभ जैन की फॅक्टर ठरतील का. आणि समोर जर पाहिलं तर रोहन भोसले एक धडाकेबाज फलंदाज आहे शिवाजी पार्क परिसरातील. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहिला मिळत आहेत. पहिलाच बॉल तिखट मारा पेश करताना पाहायला मिळाले रिषभ जैन त्यासाठी ओळखले जातात. पहा चेंडूला थोडंसं पाठीमागे टाकलं. तिकडनं जर पाहिलं तर एक थोडासा वेग दिला आणि उसळी देखील दिली आणि पाठवलं कीपरच्या दिशेने. पहिला चेंडू निर्धाव येतोय. अशाच प्रकारे जर सामन्यामध्ये गोलंदाजी होत राहिली तर मॅचमध्ये येऊ शकतील परंतु दोन्ही फलंदाज देखील तेवढेच चतुर आहेत. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगात मात्र या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न करतील रिषभ जैन. यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं परंतु नागेशच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 1 धाव. समीकरण बदलत आहे प्रत्येक बॉल गणित कारण आता 18 धावांची आवश्यकता आणि 10 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. गडचुमेश्वर कृपा संघ डॉक्टर खाडे ओमसाई बांद्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जय अंबे शिवाजी पार्क गावडे ब्रदर्स अँड कंपनी. हो अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यासाठी ओळखले जातात रिषभ जैन. चेंडूला कट करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहतोय. महेश यांनी हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु हा चेंडू याचे रक्षक जितेश चव्हाण यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी महत्वपूर्ण षटक आतापर्यंत 3 चेंडू केवळ 1 धाव कच्ची केलेली आहे. 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू जर पाहिलं तर 9 बाकी आहेत. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पावसाळी क्रिकेट स्पर्धा वाढदिवस चषक. यावेळेला फटका तर खेळला हवेत जाईल क्षेत्ररक्षक नागेश त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाले. रिषभ जैनला यश मिळत आहे. महेश चंदवनकर चांगली बॅटिंग करत होते परंतु ऋषभ जैन यांनी मात्र त्यांचा संयम तोडला. त्यांना चूक करण्यास भाग पाडलं आणि विकेट येताना पाहायला मिळते. मॅच मध्ये रंग भरताना पाहायला मिळते. चुरस निर्माण होताना पाहायला मिळते. पहिलीच मॅच रंगात येते वाढदिवस चषकाची. काळा चौकी मुंबई कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू जर पाहिलं तर 8 बाकी आहे. या 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्ची केली आहे. नवीन येतात बॅटिंग करण्यासाठी. परिस्थिती बघता बघता तर थोडीशी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने जायला लागली आहे परंतु क्षमता आहे प्रवीण मध्ये देखील. यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मोक्याच्या क्षणी मात्र हा एक अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळते. 17 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 8 चेंडू बाकी आहेत. रिषभ जैन आतापर्यंत उत्तम गोलंदाजी पाहायला मिळते परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे. रबर बॉलचं क्रिकेट आहे. सिक्सरच्या पिवळ्या रंगाच्या बॉलवर आपण ही क्रीडा स्पर्धा खेळताना पाहायला मिळते. नवनाथजी गाढवे आणि विजयजी साळुंके यांचं आयोजन आपण पाहतोय. वाढदिवस चषक. ओहो प्रचंड वेगात
चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने हे पाहायला मिळतं. थोडासा दबाव देखील पाहायला मिळतोय कारण फुलटॉस बॉल होता आणि हा फुलटॉस बॉल थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. सचिन इकडे आण. अरे खाली बांधलंय ना एक एक चेंडू निर्णायक आहे. एक एक चेंडू आणि एक एक धाव देखील तेवढीच निर्णायक आहे. आणि काय गोलंदाजी केली आहे. सामन्याचा रंग बदलणारी गोलंदाजी रिषभ जैन यांनी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. 2 धावा त्यांनी खर्च केल्या केवळ आणि 2 महत्वपूर्ण विकेटही घेतलेल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगत असतो एक षटक देखील काफी असतं मॅचचा रंग बदलण्यासाठी, मग ते फलंदाजीसाठी असू देत किंवा गोलंदाजीसाठी असू देत. आणि आता पावसाचं आगमन झालंय. पाऊस आला तरी सामना थांबणार नाहीये कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. कारण मॅच संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे षटक बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. रबर बॉलसाठी 17 काही कितीकदा आपण पार देखील होताना पाहायला मिळाले. सचिन कनोजिया येथे बॅटिंग करण्यासाठी. पाहूया सचिन कनोजिया जोडीला रोहन भोसले. रोहन भोसले आज स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. आशिष कौशिक गोलंदाजीसाठी त्यांना पहिला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. रोहन भोसले यांच्याकडे क्षमता आहे लांबच लांबून षटकार मारण्याची. आशिष यांच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. परंतु पाऊस झालाय तो कुणाच्या फायद्यात जाईल तर कुणाच्या तोट्यात जाईल हे मात्र पाहायचं आहे. यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने कॅच सुटली आहे. खेळाडू त्या ठिकाणी पडले. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न चांगला होता परंतु चिखलाचं थोडेसे स्पीड झाले आणि हातातून झेल मात्र निसटला जातोय. परंतु हा षटकाराच्या दिशेने चेंडू जात होता त्याला 2च धावेमध्ये थांबवण्यात देखील यशस्वी झाले. पहा स्पीड झाले परंतु बॉलला सीमारेषच्या पलीकडे नाही जाऊ दिलं. 2 धाव मात्र येतात. बरंच काही एका बॉलवर झालं. पावसाचं आगमन पावसाचे थेंब पावसाच्या धारा आता कोसळू लागलेल्या आहेत. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाऊस पडलाय. आता वातावरण बदललंय. फलंदाजाला अंगापासून खेळायचं आहे. जर पाहिलं तर डीप करायची बॅट फलंदाजाला धावत जायचंय आणि बॉल व्हिडिओ करायचा आहे. फक्त नाही फुलांसाठी देखील फुलांसाठी देखील पावसाळी क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतो.
साठी नाव आहे रोहन भोसले शिवाजी पार्क दादर. काय पट्टा खेळला जबरदस्त. या क्रिकेट मध्ये पहा पहिलीच मॅच रंगतदार झाली. कधी दादरला ही मॅच जाते तर कधी जर पाहिलं तर बांद्राला ही मॅच तर गंडुमेश्वर कृपा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय कुंभे शिवाजी पार्क ही मॅच मात्र रंगली आणि बघता बघता मॅच शेवटच्या बॉलवर जाते. एक बॉल आणि 2 धावांच्या आवश्यकता. गोलंदाज आशिष कौशिक जिंकणार की गोलंदाज रोहन भोसले जिंकणार. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर मारले जात आहेत परंतु सिक्सरच्या बॉलवर विकेटही येताना पाहायला मिळत आहे. शेवटचा क्षण कुणाच्या नावे ठरणार. जबरदस्त रोमहर्षक रंगतदार लढत. शेवटचा बॉल यावेळेला फटका शेवटच्या बॉलवर चुकला आणि मॅच एका धावेने पुढे गेली. म्हणजेच मॅच टाय झाली आणि केवळ या ठिकाणी कंपल्सरी टेस्ट या नियमाच्या आधारावर हा सामना गंडुमेश्वर कृपा संघ म्हणजेच ओमसाई बांद्रा म्हणजेच आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी